नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर। ठीक आहे बाळांनो, बघा रँडम एक्सपेरिमेंट सर्वांना माहीत आहे, आउटकम्स कसे मिळवतात ते सुद्धा आता तुम्हाला माहीत आहे। तर एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत। तर बघा कार्ड्सवरती क्वचित प्रश्न येत असतो, जास्त प्रश्न नसतात, तरी पण व्यवस्थित वाचून ठेवा। आणि बघा प्रॅक्टिस सेट 5.1 पूर्ण करून ठेवायचा आहे। सिंपल आहे, एकच क्वेश्चन आहे, सॅम्पल स्पेस। बघा हा पूर्ण जो चार्ट आहे तो व्यवस्थित करा बाळांनो, इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामध्ये टोटल एक्झाम्पल इन्क्लूड आहे आणि पूर्ण चॅप्टरमध्ये यातलेच एक्झाम्पल आहे। म्हणजेच काय, 1 कॉइन टॉस, 2 कॉइन टॉस, 3 कॉइन टॉस, 1 डाय, 2 डाय, नंतर कार्ड्स असतील। ठीक आहे, तर हे प्रश्न खूप महत्त्वाचे, याच्यावरच पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे। ठीक आहे, नंतर बघा 5.2 मध्ये हे जे हायलाईट केलेले क्वेश्चन्स आहे हे व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे 1, 3 आणि 4 तर IMPच आहे ॲक्टिव्हिटी म्हणून। नंतर इव्हेंट बघा, म्हणजे छोटे छोटे सॅम्पल स्पेस असतात, तुम्ही सॉल्व प्रॉब्लेम देखील करू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन 1 ओके 2 3 4 नाही केला तरी चालेल, येतात ते प्रश्न, करून ठेवा। पूर्ण 6 केले तर अतिउत्तम आहे। त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रोबॅबिलिटी, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा बाळांनो, कारण की कंपल्सरी त्या फॉर्म्युल्यावरती प्रश्न आहे। सॉल्व प्रॉब्लेम तुम्ही बघू शकतात। त्यानंतर बघा इथे तुम्हाला नॉर्मल थिअरी दिलेली आहे, ही थिअरी खूप महत्त्वाची, याच्यावर MCQ येतात बाळांनो, 100% MCQ असतो प्रोबॅबिलिटीवरती। ओके, हे टॉपिक व्यवस्थित वाचून ठेवा। त्यानंतर बघा 5.4 मध्ये तुम्ही हे क्वेश्चन्स हायलाईट केलेले आहे ते वाचू शकतात, आणि प्रॉब्लेम सेटमधले सर्व MCQ आणि क्वेश्चन नंबर 4 आणि 5 साठी हे आहे प्रश्न 2 3 5 7 9 10 11 छानपैकी करून ठेवा। नंतर 12 13 14 15 ओके, यातले काही MCQ ऑलरेडी येऊन गेलेले आहे। बघा हे रेडवाला, रेड व्हाईट ग्रीन बॉल, ओके, हे महत्त्वाचं आहे। अजून तुम्ही बाकीचेही उरलेले करू शकतात। ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा चॅप्टर जो आहे तो एंड झालेला आहे। अशाच प्रकारे आपण पुढच्या चॅप्टरसाठी व्हिडिओ बनवणार आहोत, तर व्हिडिओला लाईक करा, सेव्ह करा आणि कमेंट करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।